आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आज गुन्हा दाखल करा नाही आता तुम्ही करा पहिले विधान ऐकून घ्या पहिले एक शिस्त असते शिस्तच आहे सर शिस्त असते सर शिस्तच आहे काय विद्यार्थ्यांना शिक्षकांना त्यांची मागणी आहे ठीक आहे मागणी आता समजू शकतो पण हे काय मतदान झाली कुठली पद्धत झाली म्हणजे त्यांनी काय केलं शिक्षण अधिकाऱ्यांनी आता काय व्यवस्था केली नाही त्या लोकांची मागणी काय रास्ता नाही काय एक सांगतो शिक्षक सर लोकांना सर तुमची न्याय देण्याची भूमिका तुम्ही न्याय द्या ठीक आहे खाली बसा विद्यार्थ्यांना वेटीच बसवायचं नाही का बसवायचं कार्यकर्ता पक्षाचा कार्यकर्ता काय घेणार मोबाईल खाली योग्य आहे की नाही यावं लागतं तुम्ही काय भूमिका घेत नाही विद्यार्थ्यांना शिवसाहेबांचं काय बोलायचं काम आहे किंवा लेकर लहान लहान त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या दडपशाही चालणार नाही दडपशाही चालणार नाही चला आम्हाला शिकायचे आहे, आम्हाला शिक्षक द्या या मागणीसाठी गेलेल्या शिष्टमंडळावर गुन्हे दाखल करण्याचा गर्भित इशारा हिंगोलीचे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला। हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता विद्यार्थ्यांसह पालकाचे शिष्टमंडळ 4 फेब्रुवारीला गेले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शिक्षकाच्या मागणीसाठी घोषणा दिल्या। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी कक्षाच्या बाहेर येऊन शांत राहा अन्यथा गुन्हा दाखल करेल अशी दमदाटी केल्याने रिपब्लिकन युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष किरण गोंगडे यांच्यासह पालकांनी न घाबरता आपली मागणी रेटून धरली। शेनगाव तालुक्यातील हिवरखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 8वीचे वर्ग असून येथील शिक्षकांचे पदे रिक्त आहेत। रिक्त असलेल्या पदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे। सन 2021 पूर्वी शाळेचा पट हा 150 होता, परंतु शिक्षक अभावी पटसंख्या ही आज रोजी 87 वर आलेली आहे। परंतु परिस्थिती अशीच राहिली तर हिवरखेडा येथील जिल्हा परिषद शाळा बंद पडेल अशी भीती गावकऱ्यांना आहे। गावकऱ्यांनी या संदर्भात 22 सप्टेंबर रोजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शेनगाव यांना अर्ज देऊन सुद्धा काहीही कारवाई करण्यात आलेली नाही। यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह गावकरी व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या समोर शाळा भरवली व त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने रिक्त जागा भरण्याचे आवाहन दिले। यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते। दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडल्यामुळे गायकवाड हे विद्यार्थ्यांवर भडकले। आवाज बंद ही काय पद्धत आहे का काय असे म्हणून विद्यार्थी आणि ग्रामस्थांना खडे बोल सुनावले। यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष किरण गोंगडे व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शाब्दिक चकमक झाली। यावेळी सर्व अधिकाऱ्यांची मात्र धांदळ उडाली। यावेळी किरण गोंगडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शेनगाव अध्यक्ष रवींद्र गडदे, शाळा समितीचे अध्यक्ष नाथराव डाकुरे, उपाध्यक्ष जितेंद्र इरकर, भारत वाकळे, विठ्ठल निरगुडे, लिंबाजीराव थिटे, शिवाजी कोकर यांच्यासह शाळा समितीचे पदाधिकारी, गावकरी आणि विद्यार्थी उपस्थित होते।